राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोचं आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आजपासून 3 दिवस महापशुधन एक्स्पो चालणार आहे। महापशुधन एक्स्पोची तहसील समोरील 22 एकर मैदानामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। देशभरातील पशुधन या एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहे। महा एक्स्पोमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले 300हून अधिक स्टॉल्स आहेत। याच ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून आजपासून परळीमध्ये 3 दिवसीय महापशुधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 3 दिवसीय महापशुधन एक्स्पोमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध चर्चासत्र असणार आहेत। त्याचबरोबर पशुधनाविषयी वेगवेगळी माहिती या ठिकाणी असणार आहे। तसेच देशभरातील जे पशुधन आहे ते आजपासून या महापशुधन एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहे। आपण जर बघायला गेलं तर मोठी जय्यत तयारी तहसील समोरील प्रांगणात करण्यात आली असून मोठे मोठे स्टॉल्स इथे असणार आहेत। पशुधन कक्षाची जी मोठी निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एका बाजूने जर बघायला गेलं तर जे 300 स्टॉल्स आहेत, माहिती संवर्धक असे स्टॉल्स या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर या ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे, या कार्यक्रमाचं उद्घाटन आज स्वतः पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते केले जाणार असून यासाठी देशभरातील पशुधन आणि पशुधन संवर्धक जे आहेत ते स्वतः या ठिकाणी येणार आहेत। आणि आपण जर बघायला गेलं तर देशातील जो देश स्तरावरील जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रवित होत असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने पशुधन आणि पशुधन मालक या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशी समीर स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।